नमस्कार, मी भोर सर द मॅथ्स मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण स्टार मालिकेमध्ये जे एक्झाम्पल घेत आहोत त्यामध्ये स्टार एक्झाम्पल आहे आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पान नंबर 54 10वीचे मराठी माध्यमाचे गणित भाग 1 पुस्तक पान नंबर 54 त्यावरील गणित नंबर आहे 12। याला त्यांनी स्टार केलं आहे पुस्तकामध्ये। गणित असं आहे, दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे। पहा गणित कसं आहे, दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे। 120 काय आहे? दोन संख्यांच्या वर्गामधील फरक आहे। पुढे लहान संख्येचा वर्ग, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे, दुप्पटी इतका आहे। पहा लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे, तर त्या संख्या शोधा। पहा आता कसा दोन संख्यांच्या वर्गामधील फरक आहे 10 वर्गामधील, त्या संख्यामधील नाही बरं का, वर्गामधील। आपण असं म्हणू मग स्टार्टला मोठी संख्या x मानू व लहान संख्या y मानू। पहा त्यांची अट कोणती आहे की दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे, म्हणून दिलेल्या अटीनुसार पहिली अट बघा, पहिल्या अटीनुसार बघा आता पहिली अट कोणती आहे, त्या दोन संख्यांच्या वर्गातला फरक 120 आहे, म्हणजे कसा होणार x वर्ग वजा y वर्ग बरोबर 120। पहा पहिले कोणती अट आहे, त्या दोन संख्यांच्या वर्गामधला फरक 120 आहे, याला म्हणू आपण समीकरण नंबर 1। पहा दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आता अट दुसरी कोणती बघा नीट, लहान संख्येचा वर्ग, लहान संख्या कोणती आहे y आहे, y चा वर्ग मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे, म्हणजे लहान संख्येचा वर्ग म्हणजे y वर्ग, मोठी संख्या कोण आहे x आहे 2x। पहा y वर्ग बरोबर काय आहे 2x आहे, म्हणजे मोठ्या संख्येची दुप्पट म्हणजेच काय आहे लहान संख्येचा वर्ग आहे। नीट पहा लहान संख्येचा वर्ग हा लहान संख्येचा म्हणजे y चा वर्ग हा मोठ्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या x च्या दुप्पटीत काय आहे, दुप्पटीत का म्हणजे दुप्पट आहे, दुप्पटीपेक्षा जास्त नाही कमी नाही काहीच नाही। ते जर म्हटले असते दुप्पटीपेक्षा 3 ने जास्त आहे अधिक 3, दुप्पटीपेक्षा 3 ने कमी आहे 2x वजा 3, दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त आहे 2x अधिक 1 असं म्हटलं असतं, पण त्यांनी पुढे काय म्हटलं नाही, फक्त दुप्पटीत काय आहे, म्हणजे y वर्गाची किंमत काय आहे 2x आहे। याला आपण म्हणू समीकरण नंबर 2। आता पहा बरे हे दोन समीकरण आपण एकत्र करू, समीकरण 1 व 2 वरून नीट पाहता येतं, हे गोष्ट फार महत्त्वाची असा, समीकरण 1 व समीकरण 2 वरून हे दोन समीकरण आपण एकत्र करू। पहा कशी x वर्ग वजा y वर्ग बरोबर 120, आणि इथं काय म्हणलंय y वर्ग बरोबर 2x। मग आपण असं करू शकतो, ह्या समीकरणातल्या y वर्गाच्या ऐवजी या समीकरणामधल्या y वर्गाच्या ऐवजी आपण 2x लिहू शकतो। मग कसं होईल, x वर्ग वजा 2x बरोबर 120, म्हणून x वर्ग वजा 2x वजा 120 बरोबर 0।
येथे चिन्ह वजा आहे. दोन संख्यातला फरक 2 गुणाकार 120. फरक 2 गुणाकार 120. सोपी फोड आहे. 12 आणि 10 होणार. 12 10 मधला फरक 2 आहे. गुणाकार 120 आहे. 12 आणि 10 चिन्ह कसं होईल? 12ला वजा होईल. आणि जर तुम्ही चुकून 10ला पण वजा मांडलं तर या दोघांची बेरीज वजा 22 होईल. इथं वजा 22 आहे का? नाही. तर काय पाहिजे? वजा 12 आणि अधिक 10 पाहिजे. म्हणजे याचं उत्तर काय आलं? नियमानुसार वजा 2 आलं. मग हे कसं होईल? x वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. म्हणून x वजा 12 अधिक 10 कंसात x वजा 12 बरोबर 0. म्हणून x वजा 12 दुसऱ्या कंसात x अधिक 10 बरोबर 0. म्हणून हे 0 किंवा हे 0. x वजा 12 बरोबर 0 किंवा x अधिक 10 बरोबर 0. म्हणून 12 वजा आहेत तिकडे काय होईल? अधिक होईल. म्हणजे उत्तर आलं x बरोबर 12 किंवा x बरोबर काय आले? वजा 10 आले. मग x ची किंमत काय आली? 12 आले किंवा 10 आली. आता ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. आता पहा बरे ते काय म्हणले? दोन संख्यांच्या वर्गातला फरक 120 आहे. सांगा 12चा वर्ग 144. आणि आता ही संख्या आपण घेतली x म्हणजे 12 घेतली. x बरोबर 12. आता y बघा किती होईल? y ची किंमत बघा. y वर्ग बरोबर काय आहे? 2x आहे. y वर्ग बरोबर 2x आहे. मग आपण काय करू? आपण y वर्ग बरोबर 2x. म्हणून y चा वर्ग बरोबर 2 गुणिले 12. म्हणून y वर्ग आले 24. म्हणून y ची किंमत आली 24 चा वर्ग निघत नाही. वर्गमुळात 24. म्हणून y ची किंमत आली 6 × 24. मग 2 वर्गमुळात 6 आली. आता पाहायचा ताळा करून पाहता. पहा दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज वर्गाची फरक 120 पाहिजे. सांगा 12चा वर्ग किती होणार? 144. आणि 2 वर्गमुळात 6चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 24 त्याचा वर्ग 24 आला. त्यांची वजाबाकी आपण केली. उत्तर काय आलं बघा बरे? 0 2 1 100 काय आलं? 20 आलं. आले का नाही? आता पुढे काय म्हणले की लहान संख्येचा वर्ग y चा वर्ग किती? 24 आहे. तो मोठ्या संख्येच्या दुप्पट एवढा आहे. म्हणजे y वर्गाची किंमत 24 आहे आणि याची किंमत 12 आहे. y वर्गाची किंमत काय आली? 2x म्हणजे 12 2 24 आली. दोन्ही अट्टे पाळल्यामुळे x ची किंमत काय आली? 12 आली. आणि वजा किंमत ही अग्राह्य धरायची. मग उत्तर काय आलं? 12 आणि 2 वर्गमुळात 6 आल्या. अशा प्रकारचे स्टार एक्झाम्पल पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढची आणि याच्या आधीची पण एक्झाम्पल पाहता येतील. धन्यवाद.